पेण तालुक्यातील बेणसे येथील 3 मुले पाण्यात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी घडली होती। जुहेब झाकीर अत्तर वय वर्ष 17 वर्षे, मिजान झाकीर अत्तर वय वर्ष 17 हे 2 सख्खे भाऊ आणि अशफाक अशरफ अन्सारी वय वर्ष 17 वर्षे असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत। सदरची मुले गावाशेजारी असलेल्या शेतावर जात असताना 15 फूट खोल अनधिकृत नव्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू पावल्याने एकच खळबळ उडाली। सदरची जागा खोदकाम करताना रॉयल्टी भरली आहे का किंवा 15 फूट शेतजमीन खोदण्याचा अधिकार ठेकेदारास किंवा संबंधित व्यक्तीस आहे का? जर उत्खनन करण्याची परवानगी नसेल तर मौजे बेणसे ग्रामपंचायत बेणसे येथील सजा तलाठी बेणसे यांनी उत्खनन का थांबवले नाही, असा सवाल तेथील संतप्त नागरिक करीत आहेत। सदर कोणी व्यक्तीने शेतकऱ्याची फसवणूक करून आणि शासनाचा कर चुकवून अनधिकृत उत्खनन केले आहे। या बेजबाबदार व्यक्तीमुळे आज 3 तरुणांचा जीव गेल्याने या घटनेत जबाबदार असलेल्या व्यक्तीस कठोरात कठोर शिक्षा करून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना दिले आहे। सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। संबंधित व्यक्तीने किती अधिकृत उत्खनन केले आहे, त्याने प्रशासनाची कशी फसवणूक केली आहे याची माहिती समोर आली पाहिजे। तसेच या मयत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन न्याय द्यावा, असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव कुते यांनी बोलताना सांगितले। या संदर्भात पेण तहसीलदारांशी चर्चा केली असता संबंधित खोदकाम केलेल्या व्यक्तीला नोटीस देऊन योग्य सुनावणी आणि सखोल चौकशी करून संबंधित दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।